श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नमस्ते. देऊळगाथाच्या एका विशेष भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही आलो कळसकर काकांकडे. ह्यांच्याकडे शंकर महाराजांच्या त्याचबरोबर सद्गुरू शिवाजी महाराजांच्या पादुका आहे. तर काका, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आम्हाला ह्या पादुका तुमच्याकडे कशा आल्या आणि ह्याच्या मागची कथा काय ते सांगावं. नक्कीच काहीच प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली कसं आहे, आमचे जे वडील होते त्यांचे आई वडील वारलेले होते. त्यानंतर ते मावशी होते गीते म्हणून नगरला, तर त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे जायचे आणि गीतेंकडं शंकर महाराज यायचे. तर ते शंकर महाराजांचं टांग्यातून येणं, त्यांना टांगा म्हणजे खूप प्रिय होता. कोणाला? शंकर महाराजांना. ते गाडी बिडीमध्ये जास्त बसायचे नाही आणि ते टांग्यातून आले की एक पाय टांग्यात, दुसरं पाय घरात. अच्छा. जमिनीला पाय लागत नव्हते त्यांचे, महाराजांचे. आणि तिथं मोठाच्या मोठा असा सिसमचा डायनिंग टेबल होता, तिथं ते बसायचे जेवायला. काय. अच्छा. हां. आणि नंतर मग काय झालं, त्यानंतर महाराजांनी मग आमचे वडील लहान होते म्हणजे त्यावेळेस, आणि ते सांगायचे हे घेऊन ये ते घेऊन ये. मग पैसे द्या म्हणायचे. आमच्या वडिलांना काय माहिती नव्हतं. आणि तिकडं शंकर महाराज म्हणून कोणी बोलत नव्हते, त्यांना बाबा म्हणायचे. काय. आणि धोतर, कुर्ता आणि कोट आणि टोपी असे घालून ते यायचे महाराज. हां. हे आत्ता जे दाखवतात ना शर्ट पायजमा वगैरे, तसं नव्हतं त्यांचं, असं होतं. आणि दुसरी गोष्ट कशी होती की ते म्हणायचे कोटातून पैसे घे, त्यात हात घातलं तर पैसेच निघायचे नाही. मग हे आमच्या वडिलांना काही एवढं माहिती नव्हतं हे कोण आहे काय. ते म्हणायचे कशाला तुम्ही हे करता. मग ते कोट घेऊन यायचे. महाराज असे पैशाचे बंडल काढून टाकायचे, घे. मग त्यानंतर त्यांचा संवाद झाला. त्यानंतर काय झालं की आमचे वडील म्हणले की बाबा, महाराज काय म्हणले की त्यांना तुला काय पाहिजे ते सांग मला, कारण ते दिलदार होते महाराज. बरोबर आहे. आमच्या वडिलांनी काय सांगितलं की मला फक्त तुमची आठवण केल्यानंतर तुम्ही माझ्यासमोर यायचं, बस, मला काही नको म्हणले. हे झालं शंकर महाराजांचं. आणि शिवाजी महाराज जे होते ते ॲक्च्युली कोल्हापूरच्या इथं जाताना आपण बावडा म्हणून गाव आहे, तिथं ते म्हणजे लहानपणापासून राहत होते. तर ते पांगू होते, म्हणजे पाय नव्हते त्यांना, म्हणजे चालता येत नव्हतं. बरोबर आहे. तर एक दिवस ते चालत चालत चिपचिप महाराजांचा मठ आहे कोल्हापूरला, पंचगंगेच्या बाजूला, तिथं गेले आणि तिथं जाऊन बसले ते आपले देवाच्या समोर. तर 2-3 दिवसानंतर शंकर महाराज नागाच्या स्वरूपात आले. काय. हां. ह्या शिवाजी महाराजांना ते कळालं. मग ते म्हणले असली भीती कशाला घालता, जे आहे ते दाखवा मला संपूर्ण, नाही का. मग ते उभे राहिले. मग त्यांनी काय केलं, त्यांना घेतलं, उचललं शंकर महाराजांनी. आणि पंत महाराज बाळेकुंद्री त्यांनी त्या देहात कधी ठेवलाय ते पण तिथं आले लगेच. मग ह्या दोघांनी असं मिठीत घेतलं शिवाजी महाराजांना. हां. आणि मग ते उभे राहिले. ते बाळेकुंद्रचे म्हणजे बेळगावच्या इथून आपण सामरा एअरपोर्टला जातो ना, तिथंच आहे त्यांचं मठ. पंत महाराज बाळेकुंद्री दत्ता अवतारी आहेत. आणि तिथं तुमचं कोजागरी पौर्णिमा झाल्यानंतर ओम पौर्णिमा असते, तिथं भयंकर मोठा उत्सव असतो. लाखोनी लोक येतात तिथं. आणि मग ह्यांनी मग शिवाजी महाराज तिथंच म्हणजे त्यांना ते सगळं दिलं, म्हणजे हे. त्यानंतर त्यांना इथं बाबाजी म्हणून होता पुण्यात, ह्या बाजीराव रोडला, त्या मेंदळेचं ते म्युझिक सिस्टम आहे ना तिथं. तर त्यांना घेऊन आले शिवाजी महाराजांना. हां. आणि हे रंकाळ्यामध्ये थांबायचे. आणि तिथून त्यांना घेऊन आल्यानंतर त्यांच्याकडून तो मटक्याचे नंबर घ्यायचा. हां. आणि त्यांना खोलीत कोंडून ठेवायचा. हां. त्या आजूबाजूचे भाडेकरी काय म्हणायचे, रात्री खूप भजनं चालतात तुमच्या इथं, कोण आहे काय आहे. तो म्हणायचा मला तर कळतच नाही. आणि तो मग एक दिवशी आला, भजनं त्याला ऐकायला आले पहिल्या मजल्यापर्यंत. आणि कुलपाला ज्यावेळेस चावी लावली त्यावेळेस ते
बंद झाले. शिवाजी महाराज म्हणले गेलं तुझ्याकडे काय नाही, आता गेले ते सगळं निघून. त्यानंतर आमच्याकडं ते 20 वर्ष होते शिवाजी महाराज. काय ते रोज इथं जे भापकर पंपापाशी जे शिंदेचं गॅरेज होतं काय वर्कशॉप काय तिथं ते थांबायचे आणि सकाळी तिथून भैरवन आल्यापर्यंत चालत यायचे. हा, त्यांना आल्यानंतर ते बसून राहायचे आणि येताना सगळ्या त्या गल्लीमध्ये जे बादल्या वगैरे भरलेल्या असायच्या पाण्याच्या त्या सगळे पालटे घालून टाकायचे. हा, एकही ठेवायचे नाही ते. आणि पण लोकांनी कोणी कंप्लेंट केली नाही आमच्याकडं की बाबा कोण आहेत ते आजोबा, काय करतात, कोणाची हिंमतच नाही व्हायची. आणि त्यांची नजर तर एवढी लांब होती ना, काय सांगूच नका तुम्ही. आणि त्यानंतर मग काय झालं की ते परत संध्याकाळी आमचे वडील त्यांना घेऊन यायचे, खिचडी बनवून त्यांना रोज खिचडी लागायची. मग इथं खिचडी द्यायची आणून. अच्छा. हा, आणि परत सकाळी हायच उभे 7लाच. त्यानंतर 1974 साली ज्यावेळेस शिंदे म्हणून आहेत नारायणपेठेत काय माती गणपतीच्या इथं, हा, तर त्यांच्याकडं ते असायचे महाराज, तिथंच राहायचे. आणि त्यानंतर काय झालं की त्यांच्या पाठीत दुखायला लागलं म्हणून त्या शिंदेला म्हणले जरा दाब रे माझी पाठ. दाबले होते आणि झोपले, ते झोपलेच. मग आमच्याकडे त्यांचा मुलगा आला किती वाजता, 11 वाजता. तर त्यांनी निरोप असा दिला आम्हाला की कळसकर कुठे आहेत, म्हणजे आमचे वडील. तर ते गेले होते सासवडला. तर त्यांना सांगा ते महाराज झोपलेले, तुम्ही येऊन उठवा म्हणून. मग आम्ही म्हणलं ठीक आहे. मग ते आल्यानंतर आम्ही फोन केला, त्यावेळेस काय मोबाईल नव्हते काय नाही, लँडलाईनवरून फोन केला आणि सांगितलं असं असं झालं, या तुम्ही. मग ते आले. मग आम्ही गेलो, तिथं गेलो तर बघितलं तर महाराज झोपलेले. आणि 3 दिवस आम्ही ठेवलं, सगळ्या पेपरला हे ते सगळीकडं न्यूज दिल्या, भरपूर भक्त आले त्यांचे काय. आणि महाराज जे होते शिवाजी महाराज त्यांचं जास्त करून गुजरात, गोवा सगळीकडं ओळखी भरपूर. त्या गोव्याला पण ते जो होता मुख्यमंत्री, त्याचं नाव मला आठवत नाही आत्ता, तर त्याच्या घरी पण घेऊन गेले होते आमच्या वडिलांना ते सगळ्यांना. हा, आणि शेलार म्हणून पण होते ॲडव्होकेट. आणि शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस देह ठेवला तर 3 दिवस आम्ही ठेवलं. तर 3ऱ्या दिवशी म्हणजे आम्हाला जागाच मिळत नव्हती महाराजांना कुठं ठेवायचं ते, कारण जे ते हात वर करायला लागले काय. मग त्या आप्पा कर्वे म्हणून जे होते वेडणीला, ते आले होते, वयस्कर होते, पण त्यांना असं थरथर व्हायचे. मग आम्ही त्यांना विचारलं तुमच्या शेतात द्यायचं का जागा. ते म्हणले मी विचार करून सांगतो 15-20 मिनटात. मग त्यांनी विचार केला, म्हणले हा देतो म्हणे. मग त्यानंतर आम्ही घेऊन निघालो महाराजांना. तर तो चावडा म्हणून होता नाशिकचा, तर तो म्हणला माझ्या गाडीत फक्त महाराजच पाहिजे, बाकी कोणी यायचं नाही माझ्या गाडीत. त्यांनी सगळं असं गुलाबाचे हे ते फुलं हे ते टाकून असं सगळं फॅटमध्ये महाराजांना ठेवलं. आणि तो म्हणलं माझ्या गाडीत कोणी यायचं नाही, मीच घेऊन जाणार महाराजांना. तो त्यामागं ट्रक, म्हणजे ट्रकमध्ये पण लोक होते ना सगळे, आणि बाकीच्या कार्स आहेत ते सगळे असे. आम्ही निघून लोणंदला गेलो, खरात म्हणून कंपनी होती तिथं थांबलो. तिथून मग आम्ही वेडणीला गेलो. वेडणीला डायरेक्ट नाही गेलो, फलटणला गेलो. फलटणवरून त्या वेडणीच्या गावात गेलो. त्यानंतर आता रात्रीच्या वेळेस तर कुठं जाणार नाही ना शेतात बघायला. मग सकाळी आम्ही गेलो, बघितलं. मग त्यांनी सांगितलं इथं आहे जागा, तुम्ही सिलेक्ट करा. मग आम्ही म्हणलं हा ठीक आहे बाबा. मग लोकांना लावून ते काढायला लावले. आणि नंतर 1:10 आम्ही ते महाराजांना घेऊन गेलो आणि तिथं ठेवलं. अच्छा. हां, त्यानंतर आलो, नंतर जेवण हे ते केलं आणि परत आलो. मग आम्ही एक प्रश्न आहे मला. आता शिवाजी महाराजांची जी समाधी आहे
ती नक्की वेडणीला आहे तुम्ही जर सांगितलं. हो, वेडणीला. मग इकडे माती गणपती जवळ जी आहे ती काय आहे मग? नाही, माती गणपतीपाशी म्हणजे ऍक्च्युली कसं आहे, तो जे भक्त होते शिंदे म्हणून, जसं आमच्याकडे होते तसं तो भक्त होता ना, त्यांच्याकडे जाऊन थांबायचे महाराज. अच्छा. तिथं काहीच नाहीये, म्हणजे छोटा मठ सारखा केला. नाही 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 नाही, माती गणपतीपाशी फक्त शिवाजी महाराजांचा चष्मा आहे, घड्याळ आहे, तेवढंच त्यांच्याकडे 2 वस्तू आहेत. कारण एवढा दिवस तेच कन्फ्युजन होतं बऱ्याच लोकांनी, इव्हन आम्हाला पण तेच सांगितलं होतं की माती गणपती जवळ समाधी आहे. नाही नाही नाही, माती गणपती तिकडे आहे. नाही नाही नाही, माती गणपतीपाशी समाधी नाहीये. ते तिथं थांबायचे महाराज. कुठं? त्या शिंदेच्या इथं. अच्छा. कुठेही ऍक्च्युली कसं झालं की ज्यावेळेस ते कोल्हापूरहून आले महाराज काय ह्या बाबाजीच्या इथं, तर एक दिवशी ते गेले शिंदेच्या इथं डायरेक्ट, आणि त्यांच्या मिसेसला डायरेक्ट समाधीच लागली. आणि ते गेले निघून महाराज. आणि नंतर काय झालं, शिंदे आले, ते आर्मीमध्ये आमच्या वडिलांचे मित्र. ते म्हणले काय झालं? ते म्हणले एक वयस्कर माणूस आला आणि असं असं झालं. अरे म्हणे बघतो म्हणे कोण आहे काय आहे. म्हणजे त्यांना पण जरा हेच झालं ना, असं माणूस आला आणि एकदम डायरेक्ट समाधी कशी काय लागली. मग त्यांनी आमच्या वडिलांना सांगितलं. मग ते म्हणले बघू आपण. आणि मग ते शोधायला गेले. तर शिवाजी महाराज जिथं राहत म्हणजे आले होते ना ते ह्याच्यापाशी, तर त्यांना ते सापडलंच नाही लवकर. दिवसभर तिथं शिंदेच्या घरी जे आहे ना, तिथं आतल्या बाजूला औदुंबराचं झाड आहे होतं. म्हणजे आता त्यांनी बिल्डिंग बांधली अशी मोठी. तर तिथं औदुंबराचं झाड आहे, तिथं ते महाराज थांबायचे, बसायचे. आम्ही म्हणजे असं ऐकलंय की पादुकांबद्दल असं एक माहिती आम्हाला की महाराजांनी जेव्हा तुम्हाला पादुका दिला, मी परत घेणारे येणारे असं काहीतरी म्हणलं होतं का तुम्हाला? येस, कधी पण येऊ शकतात ते. अच्छा. त्यामुळं आम्ही तसेच ठेवलेले आहेत. पादुका झाले, त्यांचे कपडे ते सगळं ठेवलेले आहे. शंकर महाराजांचे पण आहेत. अच्छा. ते पेटीमध्ये सगळं ठेवलंय. ज्यावेळेस मला 2019ला एक जण आला, तो म्हणला तुमच्याकडे पादुका आहे. म्हणलं तुला कोणी सांगितलं? नाही म्हणलं ते एक जणांनी सांगितलं. म्हणलं कोणालाच माहिती नाहीये, कारण मी कुठेही प्रसिद्धी करत नाही, मला प्रसिद्धी नको आहे. बरोबर आहे. मग तो म्हणला नाही आम्हाला दर्शन पाहिजे. नाही, त्यावेळेसच्या ज्या पादुका आहेत काय त्या आहेत तशाच आहेत. किती वर्षाच्या आहेत ते बघा. अच्छा. आणि ह्या म्हणजे नॉर्मल ज्या पादुका असतात, चर्म पादुका वगैरे तशा नाही आहेत, ह्या वेगळ्या आहेत? नाही, ते जे वापरत होते तेच दिलेले आहेत ना आम्हाला. हे तेव्हापासून तुम्ही जपून? हो. अच्छा. बघा ना, अजून काहीच नाही तर एकदम सुस्थितीमध्ये आहेत अजून पण. हो. अहो आम्ही 2 वर्षापूर्वी ओपन म्हणजे काढलं होतं मी साफ करायला, ते परत बसायला तयार नव्हत्या. म्हणजे एक मुकुंद पानसे म्हणून आहे मठावर, त्यांनी कमीत कमी 30 वर्ष सेवा केली पुजारी म्हणून. ते आले होते आणि ते म्हणले आपण स्वच्छ करू असे, नाही का, पुसून येते. तर ते आम्ही केलं, पण ते पादुका बसायलाच तयार नाही परत. मग कसं झालं? मग काय केलं? नाही, बसले बरं. आम्ही माफी मागितली, त्यानंतर ते बसले बरोबर. चमत्कार. हो, चमत्कार म्हणजे काय, महाराजांच्या गोष्टीच वेगळ्या होत्या. तुम्हाला असं काही अनुभव आला आहेत का याच्याबद्दल? काय तुम्ही एखादा अनुभव सांगू शकाल का शिवाजी महाराजांच्या बद्दल? कोणताही, म्हणजे शंकर महाराजांचा म्हणा किंवा शिवाजी महाराजांचा म्हणा, कोणता? आता बघा, आमचं होतं ट्रान्सपोर्ट लाईनच, बरोबर आहे. तर 1959ला ह्या पुणे बॉम्बे रोडला रात्रीच्या वेळेस आमची गाडी येत होती काय, आणि वडील मुंबईतून माल भरलेला होता, ड्रायव्हर होता, किन्नर होता आणि त्यांचा मित्र होता. तर त्यांनी त्यावेळेस तो ह्याचा खाडी ब्रिज नव्हता, तिकडून यावं लागायचं. तर ते काय म्हणले की आपण सकाळी जाऊ, पण त्या मित्राने ऐकलं नाही. तो म्हणलं ड्रायव्हर चल हळूहळू जाऊ आपण. त्यावेळेस तो बोरघाट जो होता मुंबईचा, तर तो बंद असायचा, पण ते आले आणि नेमकं
पहाटेच्या वेळेस त्या चिंचवडच्या इथं थर्मॅक्सच्या अलीकडं त्या कंपनीच्या इथं खड्डा होता. ती गाडीला एका पास करायला गेला आणि त्या गाडीने हुल दिली ट्रकने. ती गाडी अख्खी पडली. हा, आणि पडल्यानंतर वडील झोपले होते वर काय, तर ते सगळे कॅबिनमध्ये चांगले हे झाले आणि मग ते म्हणले नाही आपल्याला काढायचं म्हणे ह्यांना, हे इथं झोपलेले होते म्हणे खाली. मग त्या कंपनीतले लोक कमीत कमी 50-100 लोक आले, पाईप आणले, त्यांनी काढलं. त्या कंपनीचे डॉक्टर असतो त्याला म्हणले की तुम्ही उपचार करायचंच म्हणून नेलं. सगळं त्यांना असं पोत्यासारखं ओढून काढलं होतं काय. हां, आणि नंतर ते उपचार आहेत ते चालू झाले. त्यांनी सकाळी 6 वाजता म्हणले मला चहा पाहिजे. मग चहा मागितल्यानंतर डॉक्टर म्हणलं तुम्ही उठून हातपाय हालून दाखवा. त्यांनी दाखवले आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं त्या शिंदेला त्याला काय होणार नाही. अच्छा. हां, तर 21 बॅरल होते ऑइलची, ते सगळं पडलं होतं गाडीत. अरे बापरे. हां, परत दुसऱ्या दिवशी सकाळी ते आम्ही कॅम्पमध्ये राहिलं होतं, तिथं आले तर सगळं काळझार झालं होतं ते, म्हणजे कपडे बिपडे नाही का. तिथून नंतर मग कपडे ते चेंज करून परत ते माल भरून परत नगरला देऊन शिवाजी महाराजांनी आमच्या वडिलांना सांगितलं होतं की घोडपड असते ना, घोडपड हा, त्याचं चमडचं डिमरी बनवायची आणि पंत महाराज बाळेकुंड नदीला घेऊन यायची 3 दिवस काय. आता आमचे आणि त्यांनी ते देह ठेवला होता 74ला, बरोबर आहे. आता हे घोरपड कुठं मिळणार काय. आम्ही जायचो वृद्धेश्वरला, तिथं माणिक म्हणून होता म्हणजे पालवे, तर त्याला आम्ही सांगितलं असं. तो म्हणलं माझ्या घरीच आहे म्हणलं, तिथं मळ्यामध्ये घोरपडीचं चमडच ठेवलेलं आहे, मारलेली आहे. अरे बापरे, ती मिळाली. आता ते बनवायचं म्हणल्यानंतर आता सुतार पाहिजे, हे पाहिजे सगळंच, ते तर आम्ही घेऊन आलो. त्यानंतर आमच्याकडं पाटील म्हणून कंस्ट्रक्शनवाला होता, तो एक्सपायर झाला आत्ता 2 महिन्यापूर्वी. तर तो म्हणलं माझ्याकडं जुनं आहे ब्रिटिश काळातलं जे दरवाजे तोडलेले वगैरे आहे ना, त्याचं आहे म्हणलं, मी बनवून देतो तुम्हाला. पण त्यांनी सगळं बनवून आणून दिलं, घुंगरू लावले आणि आम्ही गेलो 2 जण. त्यावेळेस काय म्हणजे आमच्याकडे गाडी नव्हती काय नाही, एसटीने गेलो आम्ही आणि तिथं मीनाक्षी लॉज होता बेळगावला, तिथं थांबलो. तिथून दुसऱ्या दिवशी गेलो तिथं, तर आम्हाला 3 दिवस शिवाजी महाराज तिथं भेटले. हा, सकाळी आम्ही 9-9:30ला जायचो, ते संध्याकाळी 5-5:30 पर्यंत. तर रोज येऊन बसायचे आमच्या संगत गप्पा मारत. आता हे कोणाला सांगितलं तर कोणाला विश्वासच बसणार नाही. बापरे. आणि ही गोष्ट जेव्हा घडली तेव्हा शिवाजी महाराजांनी ऑलरेडी देह ठेवला होता. आणि किती वर्ष झाली होती त्याला अंदाजाने आम्ही 88ला गेलो होतो आणि त्यांनी 74. बापरे. भेटतात ते कधी पण, कोणतंही काही कोणत्या रूपात भेटतील ते सांगू शकत नाही. आणि ते फक्त धोतरच घालायचे, वरचं काहीच नाही. इव्हन फोटोमध्ये बघितलं. अजून एखादा सांगा ना अनुभव. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, आता तुम्हाला सांगू का, शंकर महाराज रोज 2 बाटले दारू प्यायचे. अच्छा. चिकन खायची, सिगरेट वडायची, बरोबर आहे. ते जे आहे म्हणजे इवन त्यांच्याकडचे त्या सिगरेटचे पाकिट किंवा काय, ते सगळं आम्ही ठेवलेले. म्हणजे त्या ज्या मूळ वस्तू तुमच्याकडे आहेत का? आहेत, ठेवलेले आहेत. कधी पण येतील आणि मागून घेऊन जातील, ते काही सांगू शकत नाही. तुम्हाला सांगू का, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी जे सोडा किंवा काय असायचं ना, त्याचे बुच्चन पण दिलेले, आम्ही ते देवघरात ठेवलेले होते. कोणची गोष्ट कधी मागतील काही सांगू शकत नाही. ते हे ठेव रे, मग ते ठेवायचंच आपण. कधी मागतील काय सांगू शकत नाही, त्याचा काहीतरी इतिहास असणार आपल्या मागे. बरोबर. असं काही सांगू शकत नाही की एखादं 10 पैशाची पण वस्तू नाही पण त्याची किंमत करोडोनी आहे, असं काही बोलू शकत नाही आपण महाराजांच्या बाबतीत. खरंय. तर आता आपल्या बरोबर कळसकर काकू सुद्धा आहेत. तर तुमच्याकडे काही अनुभव असेल महाराजांचा, तर तुम्ही तो आम्हाला सांगा ना.
हां, अनुभव म्हणजे मी असं सांगेन की ज्या वेळेला अडचणी येतात, की आपल्याला ज्या वेळेला कळतं की नाही बाबा आता आपल्या इथं प्रयत्नांची आपल्या सीमा संपली आहे, त्यावेळेला मी मनापासून प्रार्थना करते की या अडचणीतून आता तुम्ही तुमच्या पद्धतीनंच आम्हाला सोडवा. आणि आम्ही म्हणजे यांच्या कृपेनं प्रत्येक वेळेला त्या अडचणींवर यशस्वीरित्या मात केलेली. म्हणजे हेच अनुभव आहेत की ज्या वेळेला आता यांचं आजारपण झालं किंवा त्याच वेळेला एका पाठोपाठ आमच्याकडे एक ड्रायव्हर होते, त्यांची जी केस झाली म्हणजे त्यामध्ये यांचा तर काही दोष नव्हता, आम्हाला माहिती होतं, पण सगळी परिस्थिती आपल्या विरुद्ध होती. म्हणजे आपल्या जवळची इन द सेन्स कसं की आपल्याला ओळखणारी लोकंसुद्धा पटकन विश्वास ठेवू शकत नव्हती. पण अशा याच्यात आपण फक्त परमेश्वराला शरण जातो की नाही बाबा आता इथं आमची सीमा संपलेली आहे, आता याच्या पुढे जे काही करायचं ते तुम्ही करायचं. सांगतो मी, माझ्याकडे 20 वर्ष ड्रायव्हर होता. काय 1,75,000 रुपये त्याच्या अंगावर होते, बरोबर आहे. ते सांगायचं ती गाडी मी घ्यायचो. माझा टुरिस्टचा बिझनेस होता, आर्मीमध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं आणि इथंच शेजारी त्याला फ्लॅट दिला होता घेऊन मी भाड्याने. आणि त्यांनी काय केलं की एक दिवशी सोमवती अमावस्या होती, आला आणि माझं हे बंगला होता, हे नंतर मी आत्ता बांधले काय, तर तो आला आणि मी सोमवती अमावस्याला असंच आलो, म्हणलं नकोच जायला, पण तरी आलो मी चालत, पलीकडे राहायला होतो भाड्याने. आणि तो आला दारू पिऊन आणि त्यांनी मला मारलं. मारल्यानंतर मग म्हणजे धरलं त्यांनी माझं गचुंड, पण ते आजूबाजूचे लोक आल्यामुळे ते हे झालं. मग नंतर मग जाऊन मी भारती विद्यापीठला जाऊन पोलीस चौकीत कंप्लेंट केली की बाबा असं असं आहे. मग ठीक आहे म्हणजे. परत त्यांनी रात्री 12 वाजता मित्रांसंगत बसून म्हणलं तुम्हाला कापूनच टाकणार काय. हां, मग मी म्हणलं ठीक आहे ये म्हणलं. मग मी लगेच गाडी काढली, दुसरा ड्रायव्हर होता त्याला बोलून घेतलं, लगेच भारतीला गेलो, तिथं परत FR नोंदवलं दुसरा. आणि तिथं PSI सूर्यवंशी होते, ते नेमके आले. ते म्हणले कळसकर कशाला आले तुम्ही एवढ्या रात्री. म्हणलं असं असं झालं. आणि तेवढ्यात त्याचा फोन आला, त्यांनीच घेतला. म्हणलं त्याचाच फोन आहे. ते म्हणले तानाजी तू ये इथं, आपण काय असेल ते बघू, काय झालंय तू आहे का नाही, तू दारू पिऊन काय बोलू नको. झालं म्हणजे हे मला वाटतं सोमवार मंगळवारची गोष्ट. आणि शुक्रवारी रात्री त्याचा मर्डर होऊन त्याला चांदणी चौकाच्या इथं, त्या पूल होता पहिला, बरोबर आहे, आत्ता तो झाला नवीन, पहिला जो पूल तिथं बसून 2 दारूचे खंबे ठेवून तिथंच ठेवला होता त्याला. आणि तो गुरारवाला बघतोय सकाळपासून हा बसलेला आहे, त्याला वाटलं हा पिणारा आहे, बसलाय. 2 रॉयल स्ट्रकचे खंबे होते आणि झालं. नंतर मग त्यांनी संध्याकाळी पोलिसांना फोन केला, बारे पोलीस स्टेशनला, की असं असं माणूस बसलेला आहे म्हणून. मग ते आले, त्यांनी घेऊन गेले औंधला. तिथं काय पोस्टमॉर्टम झालं नाही, ससूनला. तोपर्यंत त्याचे नातेवाईक जे होते ते सगळे असे खालच्या थरातले होते. त्यांनी 40-50 पोरांना घेऊन आले सकाळी. माझ्या गाड्या लागल्या होत्या लेक टाऊनला सगळ्या, ट्रॅव्हलर हे ते सगळं. तर मला PSI सूर्यवंशीने फोन केला, कुठे आहेत तुम्ही. म्हणलं घरीच आहे. ताबडतोब या म्हणले, काही करा लगेच या म्हणले. म्हणलं का या म्हणले, मी तुम्हाला सांगतो. मग आम्ही दोघंही निघालो. आमच्याकडं म्हणजे तिथं गाडी पार्किंगला जागा नव्हती, त्यामुळे गाडी 2 व्हीलरच. म्हणलं नको आपण 2 व्हीलर नको जायला, रिक्षाने जाऊ म्हणलं. चल, आम्हाला अप्परपर्यंत रिक्षाच मिळाली नाही काय. तिथं गेलो, रिक्षामध्ये गेल्यानंतर ते म्हणले बसायचं, शांत बसा म्हणले. म्हणलं काय झालं. ते म्हणले 40-50 पोरं आले तुमच्याकडे मारायला तुम्हाला काय. सगळ्या गाड्यांच्या काचा बिचा सगळं फोडून टाकलं. अरे बाप, हा मोठा एव्हिडन्स आहे. हो, आणि ते प्रकरण म्हणजे बरेच दिवस चाललं, 6-7 महिने जवळपास ते सगळं चालूच होतं प्रकरण. म्हणजे आम्ही इतक्या मानसिक म्हणजे त्रासातून गेलो. म्हणजे काहीही केलेलं नसताना, त्याच्या फॅमिलीला फुल सपोर्ट केलेला असताना सुद्धा म्हणजे हे केवळ मालक आहेत. म्हणजे मालक म्हणजे त्यांना बहुतेक हॅरेसमेंट केलीच असेल असा म्हणजे पूर्ण हे म्हणजे केस बघितलं तर उलटीच होती.
आणि त्याचा जो भाऊ होता, मावस भाऊ, त्याचा आणि ह्याचा क्रॉस होतं. त्या भावानेच त्याला मारलं. आणि त्या भावाची आत्ता परिस्थिती अशी झाली की त्याचा सक्का भाऊ पण मेला आणि हा भाजून काळा झार झाला. आणि त्या भावाची परवा मला फोन केला की तुमच्याकडे येऊन माफी मागतो म्हणून. म्हणलं माझ्याकडे येईल. आम्ही त्यांना सांगितलं माफी मागायची, मठात जा आणि माफी मागा, आमच्याकडे येऊ पण नका माफी मागायला. बरोबर. म्हणजे आज इतके दिवस गेले पण त्या व्यक्तीला सुबुद्धी झाली नाही. आपण चुकलो पण त्याच्या हातनं केवढं मोठं हे झालं की आज तू भावाची फॅमिली उद्ध्वस्त केलीस. किती लोकांना त्रास. माझ्या 4 गाड्या तिथं मी एका ठिकाणी लावल्या होत्या. म्हणजे त्या तानाजीचा जो भाऊ आहे त्याच्या ओळखीचं तिथं पार्किंग मध्ये जागा दिली. त्याला महिन्याला 2000 रुपये द्यायचं. इथं कंस्ट्रक्शन चालू होतं. म्हणलं जाऊन दे. तिथं 4 गाड्या ठेवल्या होत्या. ह्याने परस्पर विकून टाकले ह्या लफडे. हो. खूप मोठी गोष्ट झाली होती. नाही, महाराज सोडणार नाहीत. अहो, महाराजांचं काम फार अवघड आहे. फक्त तुम्ही अंतःकरणापासून त्यांना एकच सांगितलं ना, बाबा असं असं झालेलं आहे, ह्याचं असं बघा बघा, बस एवढंच. ते बरोबर लावणारच. आम्ही फक्त शांत राहिलो, योग्य मार्गावर राहिलो, विश्वास ठेवून राहिलो. मला सांगितलं होतं इथं येऊ नका तुम्ही, 4-5 दिवस नाही, महिनाभर येऊ नका. मी कसला ऐकतोय. म्हणलं जाऊन ते जय व्हायचं. ते लगेच 3-4 दिवशीच आलो. लगेच इथलचे लोक, हो तुम्ही कशाला आले इथं. लोक सगळे वॉचवर आजूबाजूचे. म्हणलं घ्या व्हायचं ते बंदी. आणि हिच्या बहिणीने आंबे ते पाठवून ठेवलेले इथं सगळे होते. म्हणलं ते खराबच होणार. सगळे घेऊन गेलो. मग ही घटना जी सांगते ती कधीची घटना आहे? हे 2019 म्हणजे रिसेंट. पेपरला आलं होतं माझं सगळं नाव बिव. हो का? मोठं आलं होतं. एका पद्धतीने महाराजांची प्रचितीच. फक्त तुम्ही सरळ भावनेने महाराजांना प्रार्थना केली ना, बाबा असं असं आहे, बघून घ्या काय असेल ते. महाराज बरोबर. बरोबर. आपण असं करा म्हणून नाही सांगायचं. याचा फैसला तुम्ही करा म्हणून सांगायचं. आपली जर बाजू खरी आहे तर मग विश्वास तर महाराजांवरती आहेच. आमचे वडील जे आहे ना, फक्त शंकर महाराजांनाच मानायचे आणि शिवाजी महाराज बस. तुम्ही लहान असताना शिवाजी महाराजांना मग माझ्या संगत ते बसायचे ना. हो का? माझा 1969चा जन्म आणि त्यांनी 74ला देह ठेवला ना. अच्छा. ते बसायचे ना. 6-7 वर्ष तुम्हाला. तर लहान असतानाच काही हलक्या आठवणी लक्षात असतं तर ते सांगा ना. आहे ना. कसं माहितीये का, शिवाजी महाराज आमच्याकडे यायचे काय, आणि संध्याकाळी सगळ्यांना आरती म्हणायला लावायची. अच्छा. सगळ्या आरत्या म्हणायला लावायची आणि त्यानंतर जेवायला लावायची. आणि रोज. आणि आमच्याकडं लाईट नव्हती. म्हणजे लाईट काय झालं, शिवाजी महाराज एकदा जेवायला बसले आणि लाईट गेली तर त्यांना लागलं इथं नाही का भिंतीला असं डोक्याला. ते म्हणले लाईटच काढून टाकायची, घ्यायचीच नाही. किती वर्ष आमच्याकडे लाईट नव्हती. हे दिवा आहे तिथं ठेवलेला. 2 दिवे आहेत. एक नाही तिथं आहे बघा. मग ते दिव्यावरच हे करायचं. म्हणजे किती अंदाजे किती 5-6 वर्ष? नाही जास्त, 80 पर्यंत लाईटच नाही घेऊन दिली आम्हाला त्यांनी. आणि महाराज इथंच यायचे का? इथं नाही, भैरवनाला. ते काय म्हणायचे, दत्ता कळसकर भैरवनाला. ते लोकांना वाटायचं कोण दत्ता कळसकर आहे, म्हणजे काय मंदिर आहे का काय. तर ते कब्रस्तान होतं आमच्या बाजूला, ख्रिश्चन लोकांचं. आमच्या घराच्या बाजूलाच ती भिंत होती कब्रस्तानची. म्हणजे इथून एक 4 फुटावरच ती भिंत होती आणि ते सगळं शांत एकांत असायचं. आणि आमचे फक्त 4च रूम होते. त्यामध्ये आमचा शेवटचा रूम आणि 3 भाडेकरी होते म्हणजे दुसरे. आणि तिथं आम्ही शेवटच्या रूमला राहायचो आणि ते महाराज तिथं यायचे.
आणि ज्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की रूम खाली केल्यानंतर परत जायचं नाही तिथं, अजून आम्ही गेलो नाही. आणि परत कसं होतं, वेडणीला शिवाजी महाराज जाऊन राहिले होते त्या करवेंकडं किती 6 महिने, यायलाच तयार नाही ते. अच्छा. पुण्यात मग मी आणि आमचे वडील गेलो, त्यांना म्हणलं चला. आणि ते फेटा अशा बांधायचे, असला मोठा फेटा असायचा तो, असं करायचे. कोण? शिवाजी महाराज बांधायचे. बांधलं, ते घातलं. तिथून मग आम्ही आलो फलटणला. बरोबर. फलटणला आल्यानंतर तो एक मेजर होता, त्याचं नाव मला माहीत नाही, मी सांगतो तुम्हाला, आता आठवत नाही. तर त्याचं हॉटेल होतं, पण तो काय करायचा, पैसे आधी द्या, मग तो जाऊन मटण आणणार आणि बनवून तुम्हाला देणार, अशी त्याची परिस्थिती. पण आज त्याचे तिरंगा वगैरे ते 3 हॉटेल आहेत मोठे. अच्छा, हो का? हा, मेजर भोसले. हा. आणि मग आम्ही गेलो, मग तो म्हणला पैसे, मग आमच्या वडिलांनी दिले, मग तो जाऊन आणलं त्यांनी मटण बिटण, आम्ही जेवलो. मग चला म्हणलं महाराज, डायरेक्ट आलो पुण्यात. 85 साली सुळे म्हणून होते आणि मडीला कानिफनाथ वृद्धेश्वर, बरोबर, तिथं त्यांना हे झालं, सुराणा म्हणून होते काय, त्यांना संचार झाला आणि त्यांनी सांगितलं की मठावर आहे म्हणून. अच्छा. तिथून ते RTO मोरे म्हणून होते काय, तिथून ते गाडी माझी फॅटमध्ये आले मठावर. परत त्यांना संचार झाला, तिथून ते माझ्याकडे आले, भैरवून आले, जिथं राहिला होतो तिथं. तर त्यावेळेस मी शाळेत होतो 4थीला. तर त्यावेळेस माझी बहीण होती. ते घरात आल्यानंतर त्यांना परत संचार झाला. मग ती घाबरली की कोण माणूस आला आणि काय हे असेल नाही का, 4-5 लोक आहेत ते काय. मग तिने शेजारचे तो एक पोरगा होता, त्याला बोलवलं, बाबा हे बघ काय. मग तो म्हणला काय झालं, नाही ते म्हणजे मी कुठं आहे तिथं जायचं आणि घेऊन यायचं म्हणे. मग माझ्याकडं ते शाळेत आले काय, तिथं आल्यानंतर मी कसं येणार, माझी आई यायची रोज घ्यायला मला. मग ती येऊस तर थांबलो मी 11 वाजता. मग ते थांबलेच तोपर्यंत. तिथं घरी आल्यानंतर परत त्याला संचार झाला त्या माणसाला. आणि त्यांनी मला म्हणलं चला आत्ताच्या वृद्धेश्वरला जायचं. म्हणलं मी असं येत नाही, म्हणलं चहा कॉफी काय असेल ते तुम्ही घ्या, आणि ज्यावेळेस माझी इच्छा होईल त्यावेळेस मी नगरला आल्यानंतर तुम्हाला सांगेल म्हणलं. झालं. त्यानंतर आम्ही गेलो काय 2 महिन्यानंतर. गेल्यानंतर त्यांनी आम्हाला घेऊन गेले कुठं, वृद्धेश्वरला. त्यावेळेस काय एवढा रस्ता चांगला नव्हता, सगळा असा रफ होता. गेलो वृद्धेश्वरला, अभिषेक आहे ते केला. त्यावेळेस लाईट नव्हती, काहीच नव्हतं. आणि तिथून येताना ते टेम्पो ठरवला होता बजाजचा, त्यावेळेस काहीतरी 14-15 सीट होता ते. आणि त्या करंजीच्या घाटात ॲक्सल तुटला त्याचा पुढचा, आणि ती कमीत कमी 1.5 किलोमीटर गाडी तशीच आली पुढं काय. ते चाक तर गेलं निघून, आणि ड्रायव्हरला माहीत नाही. तर RTO मोरे बसलेले पुढे काय, तो ड्रायव्हर. आणि ज्यावेळेस ती गाडी अशी थोडी हे झाली, त्या स्पार्क झाला, त्यावेळेस तो म्हणला ड्रायव्हर काहीतरी झालं, म्हणला आग लागली. उतरून बघितलं, म्हणला चाकच नाही साहेब. तशी 14 किलोमीटर पुढे चालली. 14 नाही, 2-1 किलोमीटर. तो घाट आहे ना, 6 किलोमीटरचा घाट आहे तो. तिथं त्या टर्निंगला झाला, पुढे येऊन ती गाडी घासली गेली, त्यामुळे ते स्पार्क झाला. नंतर मग आम्ही थांबलो. आता रात्रीच्या वेळेस, त्यावेळेस एवढे ट्रॅफिक नव्हती, काय नव्हतं. एक ट्रक आली. मग त्या RTO मोरेने सांगितलं की शुगर फॅक्टरीला सांग मला गाडी पाठवून द्यायला. चिठ्ठी लिहून दिली त्याला. तर म्हणलं जाऊन सांग तिथं तिसगावला. आणि तेवढ्यात ते 30 छाप बिडी का काय होतं, संभाजी बिडी काय त्याचा टेम्पो आला. ह्याने पकडलं त्याला RTOने. म्हणलं थांब. तो म्हणला नाही काय काहीच नाही. म्हणलं साहेब गाडीत
नाही नाही म्हणला, माझे लोक आहेत सगळे थांबलेले, ह्यांना घेऊन जायचं नाही म्हणला, तुम्ही केस करता माझ्यावर. आम्ही म्हणलं अरे केस बीस काय नाही, आमचं असं असं झालंय. मग तो ड्रायव्हर तिथंच थांबला, तो म्हणला मी सगळं करतो. तर ते दुसऱ्या दिवशी आम्हाला कळालं की पार ते 2 किलोमीटर खाली गेलं होतं चाक दरीत. आणि तो रात्री तसंच थांबला. त्यावेळेस खूप एकांत होतं, काहीच नव्हतं. मग तिथून आम्हाला ते मिळाली ती गाडीने आम्हाला नगरला सोडले बाबा घरावर. एक एक खूप किस्से येतो. आता तुम्ही जसं म्हणाले ह्या पादुका ज्या आहेत ह्या जर आतून तुम्ही साफ वगैरे करायचं तर मग ते त्यांना असं परमिशन वगैरे मागून करतात का करतात? करतच नाही मी, आहे तसेच ठेवलेले. तुम्हाला सांगितलं ना मी, पादुकांचं वरचं हे कव्हर काढलं होतं तर ते परत बसायला तयार नव्हते. आम्ही माफी मागितली तेव्हा ते बसले. काहीच करायचं नाही. त्यांचे कपडे हे ते सगळं मी पेटीत ठेवलेलं आहे. मग ती पेटी खोलता का नाही खोलत? खाली रूम आहे माझ्या, तिथं ठेवून दिले ते पेटीत मोठ्या. जोपर्यंत ते आपल्याला सांगत नाही की काढ आहे किंवा काय. आणि शिवाजी महाराजांना ज्यावेळेस धोतर किंवा काही कपडे जर लागायचे ना, त्याच्यावर तो जो हे असायचं ना तुमच्या कापडी, ह्याच्यावर तो असा लेबल असायचं बघा, शिक्का नाही का, तो कागदी लेबल हा, तो कागदी असायचा. ते काढायचं नाही म्हणायचं, तसंच पाहिजे मला. खूप त्यांचे खूप. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, इथं भापकर पंपापाशी ते शिंदेचं गॅरेज होतं, बरोबर आहे, फॅब्रिकेशन म्हणजे ते काय लेथ मशीन वगैरे त्याचं. आणि त्याच्या बाजूला धनोट्याचं होतं. तर ते आळंदी म्हणायची त्याला, छोटी आळंदी म्हणायची शिवाजी महाराज काय. तर आमचे वडील ज्यावेळेस संध्याकाळी रोज त्यांना आणून सोडायचे खिचडी घेऊन, बरोबर. मग ते आमच्या वडिलांना तिथं पाणी साठलेलं असायचं पावसाळ्यात काय. तर शिवाजी महाराज काय करायचे, विटा त्याच्यावर लाकडी सिसमचा पॅऊड म्हणजे फळी आणि त्या फळीच्या खाली गादी ठेवायची आणि ती फळीवर, आणि महाराज झोपायचे. अहो महाराज ते आमच्याकडे म्हणायचे का झोपता असं फळीवर, ती गादी खाली काय, ती सरकी वृत्ती म्हणायची. सरकी म्हणजे ते बी असतं ना कापसातलं, ते वृत्ती म्हणायची. आणि आमच्या वडिलांना तिथं झोपायला लावायचे तर पाण्यात. म्हणजे तुम्ही लहान असताना त्यांच्या बरोबर असंच? हा, आमच्या घरीच येऊन थांबायचे ना महाराज, सकाळपासून संध्याकाळपर्यंत असायचे. सकाळी 7लाच यायचे. तुम्ही त्यांना काय महाराजच म्हणायचे का आजोबा? नाही, माझं वेगळं, मी ते तुम्हाला सांगू शकत नाही. मी जे बोलायचं त्यांना बोंब माड्या म्हणायचो. कारण आता तुमचं लहान होतं म्हणजे तुमचं रिलेशन वेगळंच असणार. हा, काय नाही ते मला सोडायचे नाही, ते बसूनच ठेवायचे, कुठं जाऊन द्यायचे नाही, कोणा संगत जायचं नाही, बस. त्यांचं सगळं अवघड होतं महाराजांचं. म्हणजे हो, त्यांनी एक किस्सा असा होता की तासगावचा एक माणूस आला होता काय. तर म्हणला मी महाराजांना सोडून जाणारच नाही, मी इथंच राहणार. कुठं? नारायणपेठेत. महाराज जिथं असतील तिथंच, म्हणजे त्यांच्या संगत कुठंही. तुम्हाला सांगू का, तो तासगावचा, बरोबर आहे, त्याला एक मुलगा होता. त्याच्या बायकोनी फोन, त्यावेळेस ते असे जुने फोन असायचे, ट्रंक बुकिंग करावं लागायचं. मग त्यांनी फोन करून सांगितलं की मुलगा एक्सपायर झाला, तुम्ही आत्ताच्या आत्ता या म्हणून, बरोबर आहे. मग ह्याची हवाताईट झाली. हा निघाला लगेच गाडी घेऊन, त्याकडे कार होती फॅट, निघाला. त्याच्या आधी महाराज तिथं ते पोरगं होतं
पडलेलं म्हणजे आतमध्ये घरातच. बरोबर आहे, आजूबाजूचे लोक जमा झाले, सगळ्यांना म्हणले जा चला हाकला. त्या बाईला म्हणले चहा बनव, आणि ह्यांनी लगेच ते सिगरेट पिऊन त्याचं भस्म त्या तोंडात घातलं, तो लगेच जिवंत झाला. हा, आणि हा गेला, आणि त्या बायकोला मग झापलं ना, तो जिवंत खेळतोय आणि मला कशाला फोन केला चिवत्यासारखा मला. नाशिकचा चावडा म्हणून जो होता ज्याने शिवाजी महाराजांना घेऊन गेला, त्यानंतर असं झालं की त्या नवरात्रामध्ये गरबा असतो ना, डान्स, आणि तो गुजराती. मग त्याला आम्ही काय म्हणलं होतं की बाबा पैसे तू काढू नको कोणाकडून, नाही का, असे वर्गणी हे ते शिवाजी महाराजांचा मठ बांधायच्यासाठी, ते ॲटोमॅटिक होऊन जाणार आहे. त्याने ऐकलंच नाही, त्यांनी चालू केलं पावती पुस्तक छापून पैसे जमा करायचे. आणि त्या गरबाच्या ह्याच्यात त्याचा पोरगा त्यांना सोडायला गेला नाशिक आग्रा हायवेला. तिथं काहीतरी असेल ते काय, त्याचे मित्र सगळेजण ते, आणि ड्रिंक्स केलेली त्यांनी सगळ्यांनी. डॉक्टर होता तो पोरगा, आणि जे जोरात आला फॅट घेऊन, तर नेमकं काय झालं, एक ट्रक थांबलेला होता, तर ती पंक्चर झाली होती ट्रक. तो जॅक चढवत होता, ते किन्नरने बघितलं की एवढ्या जोरात ती फॅट आलेली, तो उठून उभा राहिला. ते फॅट येऊन त्याला तोडून आतमध्ये घुसली. हे 4 जण मेले. ते ट्रकच्या आतमध्ये गेले, ते मागून अख्खी उडाली फॅट. नंतर आलता ना तर माझ्याकडे भांडायला, असं कसं झालं ते. म्हणलं ते तू पैसे कशाला जमा केले, म्हणलं माझं पोरगा गेला, असं झालं तसं झालं. आता त्या गाडीचा पण नंबर मला माहिती आहे, MHI 1701. सगळं डिटेल्स माझ्याकडे मेमोरीमध्ये आहे. महाराजांची कृपा आहे म्हणून. ज्यावेळेस मी अंतःकरणापासून ज्यावेळेस मी बोलतो महाराजांसंगत, तेव्हा मला ते भेटतं. आणि मी त्यांना कोणतेही अपेक्षा सांगत नाही. लोक माझ्याकडे येतात आत्ता पण की आमचा काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही मठावर जावा. मी तुम्हाला जामीन राहणार नाही. पहिली गोष्ट त्यांनी मला एकच सांगितलं, जामीन राहायचं नाही कोणाला.